लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली। आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। तुमच्या खात्यात पैसे जमा होतात आणि तुमचे पैसे तुमच्या सहीशिवाय कोणी काढू शकत नाही। आणि म्हणूनच या योजनेचे जे काही पैसे आहेत हे पैसे आपल्याला कायम सुरू राहतील। कोणी किती म्हटलं, कोणी अफवा पसरवल्या तरी सुद्धा तुम्ही काही चिंता करू नका। तुमची योजना कधी बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही। आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की मी जिकडे आता कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रात, सगळ्या लाडक्या बहिणी येतात, ओवाळणी करतात, हे करतात, राखी बांधतात। कारण त्यांना या एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी वर्षातून एकदा नाही, दर महिन्याला त्यांना ओवाळणी मिळाली पाहिजे याची व्यवस्था आम्ही केली, याचं नियोजन आम्ही केलं। याचा आनंद आहे मला, याचं समाधान आहे। आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली, बचत खाती सुरू केली, लखपती दीदी योजना सुरू केली, ड्रोन दीदी सुरू केलं आणि अनेक योजना महिलांसाठी सुरू केल्या। याच्या मागचा उद्देश एवढाच की महिलांना सक्षम करणं, महिलांना आत्मनिर्भर करणं, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, आपल्या मुली ज्या आहेत या देखील उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, त्या डॉक्टर झाल्या पाहिजे, इंजिनियर झाल्या पाहिजे, वकील झाल्या पाहिजे। यासाठी देखील मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला। एका मुलीने आत्महत्या केली, मी बातमी रात्री 12:30-1 वाजता टीव्हीवर पाहिली। आणि आत्महत्या कशासाठी केली? ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% आपण सरकार भरत होती फी आणि 50% पालक भरत होते, पण त्यांची परिस्थिती गरिबीची होती। मुलीला वाटलं माझे वडील आत्महत्या करतील आणि म्हणून त्या मुलीनेच आत्महत्या करून आणि त्याच दिवशी त्याच रात्री आपल्या सरकारने निर्णय घेतला की 50% नाही 100% फी देण्याचा निर्णय आपण घेतला आणि 100% फी देण्याचा सरकार आता त्या उच्च शिक्षणाचा भार आपण सरकारने उचलला। सरकार कशासाठी असतं? सरकार लोकांना मदत करण्यासाठी आहे, सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी असतं, सरकार मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी असतं, आपल्या माता भगिनींचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी असतो, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे म्हणून असतं। आणि म्हणून आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नुकतीच अवघ्या काही मिनिटांपूर्वी राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते आणि आता याच योजनेचा 15वा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केला आहे। हा हप्ता आता तुमच्या बँक खात्यांमध्ये लवकरच जमा होणार आहे। ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य फुलेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्याची उत्सुकता अजूनच वाढली असेल। लाडकी योजनेच्या आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत अनेक महत्त्वाचे केले गेले। पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले,
ज्यामध्ये सर्वात प्रमुख प्रश्न होता की लाडक्या बहिणी गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तो नेमका कधी मिळणार। यावर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट आणि ठाम उत्तर दिलं की आज रोजी लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। ही बातमी ऐकून राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे। ज्या बहिणींनी आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केला आहे त्यांच्या खात्यांमध्ये हप्ता आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जमा होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितलं की ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबवली जाणार आहे, जेणेकरून कोणत्याही पात्र बहिणीला या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावं लागू नये। लाडक्या बहिणींनो, ही खरोखरच तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे। सरकारने योजनेसाठी एक विशेष वितरण योजना आखली आहे। यानुसार म्हणजे आज राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होईल, त्यानंतर उद्या आणखी 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होईल आणि शेवटी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता जमा होईल। एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भात एक परिपत्रक जारी केलं असून ते महिला व बालविकास खात्याला आणि अर्थ विभागाला पाठवण्यात आलं आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 3 दिवसात सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण पूर्ण होणार आहे। ही बातमी ऐकून तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल। खरं तर सरकारने सुरुवातीला ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये देण्याचा विचार केला होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्रथम जमा करण्यात आला आणि आता सप्टेंबरचा हप्ता स्वतंत्रपणे जमा केला जाणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत स्पष्ट ताणताना सांगितलं की काही बँकांशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे 2 महिन्यांचे पैसे एकत्र जमा करणे शक्य झालं नाही। त्यामुळे त्यांनी सर्व लाडक्या बहिणींची माफी मागितली आणि आश्वासन दिलं की सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आता 3 टप्प्यात तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होईल। ही प्रक्रिया अतिशय नियोजनबद्ध आणि अचूक पद्धतीने राबवली जाणार आहे, ज्यामुळे कोणत्याही पात्र बहिणीला या योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येणार नाही। आता तुम्ही विचार करत असाल की नेमकं माझ्या जिल्ह्याचा नंबर कधी येणार? लाडक्या बहिणींनो, थोडं लक्ष द्या, कारण सरकारने याबाबत स्पष्ट यादी जाहीर केली आहे। ही यादी तुम्हाला समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला नेमकं कधी आणि कसा हा हप्ता मिळणार याची पूर्ण माहिती मिळेल। मागच्या वेळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील असाच 3 टप्प्यांमध्ये जमा करण्यात आला होता आणि आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील त्याच पद्धतीने जमा होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला स्पष्ट आदेश दिले आहेत की ही प्रक्रिया जलद आणि अचूक पद्धतीने पूर्ण व्हावी। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय की ज्या बहिणींनी आपल्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक केला आहे त्यांना कोणत्याही प्रकारची पात्रता तपासणीची गरज नाही। कोणीही पात्र बहीण अपात्र ठरू शकणार नाही। सर्व पात्र बहिणींच्या खात्यांमध्ये 3 दिवसात हा हप्ता जमा होणार आहे। विशेषतः ज्या बहिणींची खाती स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत त्यांना सर्वात प्रथम आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आणि ते म्हणजे तुमची ई-केवायसी। सरकारने 18 सप्टेंबर 2025 रोजी एक नवीन शासकीय निर्णय म्हणजे GR जारी केला आहे। या GR नुसार आता फक्त त्याच महिलांनाच पुढे या योजनेचा लाभ मिळेल ज्यांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण केलेली असेल। तुम्ही म्हणाल, अहो आम्ही तर अर्ज करताना ई-केवायसी केली होती, पण लक्षात घ्या, सरकारच्या नव्या नियमानुसार आता ही केवायसी नियमितपणे करावी लागणार आहे। यामागचं कारण आहे लाभार्थ्यांची पडताळणी करणं आणि चुकीच्या नोंदण्या थांबवणे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। त्यांनी सांगितलं की ई-केवायसी मुळे लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यात सुलभता येईल आणि विलंबाच्या तक्रारी कमी होतील। ही प्रक्रिया योजनांसाठी रुटीन आहे। यासाठी UIDAI चे ऑथरायझेशन आवश्यक आहे आणि त्यासाठी 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागतो। त्यांनी पुढे स्पष्ट केलं की ही प्रक्रिया सुरू झाली असून लाभार्थ्यांनी पुढील 2 ते 3 महिन्यात म्हणजेच 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करावी। जर तुम्ही या कालावधीत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचे योजनेचे हप्ते थांबवले जाऊ शकतात, म्हणजेच तुम्हाला पुढील हप्ते मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा।
आता तुम्ही विचार करत असाल की नेमकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार आहे. चला आपण याबाबत सविस्तर माहिती घेऊया. एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत यादी जाहीर केली आहे, जी 3 दिवसांसाठी विभागली गेली आहे. प्रत्येकी 12 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होणार आहे. तुम्हाला फक्त थोडं लक्ष देऊन पाहायचंय की तुमचा जिल्हा नेमका कोणत्या दिवशी येतोय. पहिला जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळाला आहे, त्याच बँक खात्यांमध्ये आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता. दुसरा जिल्हा आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यात जवळपास 2,44,000 लाडक्या बहिणींनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेतला होता आणि आता त्याच बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा आता जमा होणार आहे. तिसरा जिल्हा आहे अहमदनगरमधील. सर्व पात्र लाडक्या बहिणींना सोमवारी हा हप्ता मिळेल. त्यानंतर चौथा जिल्हा आहे उस्मानाबाद आणि 5वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील सर्वात मोठा लाडक्या बहिणींच्या संख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे, जिथे 3,55,000 लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. कोल्हापूर 7वा जिल्हा आहे गडचिरोली आणि 8वा जिल्हा आहे गोंदिया. गोंदिया जिल्ह्यात जवळपास 2.5 लाख लाडक्या बहिणींनी या योजनेचा अर्ज भरला होता आणि त्यापैकी 2,30,000 बहिणीच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. त्यानंतर 9वा जिल्हा आहे जळगाव. जिल्हा आहे जालना आणि 12वा जिल्हा आहे ठाणे. आता आपण उद्याच्या यादीकडे वळूया. 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे. पहिला जिल्हा आहे धुळे. धुळे जिल्ह्यात 2,86,000 लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्या होत्या आणि आता त्याच बहिणीच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. दुसरा जिल्हा आहे नंदुरबार. तिसरा जिल्हा आहे नांदेड आणि चौथा जिल्हा आहे नागपूर. त्यानंतर 5वा आणि 6वा जिल्हा आहे नाशिक आणि परभणी. 7वा आणि 8वा जिल्हा आहे पालघर आणि पुणे. हा सर्वात मोठा लाडक्या बहिणींच्या संख्येचा जिल्हा आहे, जिथे 5.5 लाखांअधिक लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यानंतर 9वा, 10वा, 11वा आणि 12वा जिल्हा आहे बीड, बुलढाणा, भंडारा आणि मुंबई उपनगर. शेवटी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे. यामध्ये पहिला आणि दुसरा जिल्हा आहे सोलापूर आणि सिंधुदुर्ग. तिसरा आणि चौथा जिल्हा आहे सातारा आणि वाशिम. त्यानंतर 5वा आणि 6वा जिल्हा आहे वर्धा आणि लातूर. 7वा, 8वा, 9वा आणि 10वा जिल्हा आहे रायगड, रत्नागिरी, यवतमाळ आणि मुंबई शहर. 11वा आणि 12वा जिल्हा आहे हिंगोली आणि सांगली. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या जिल्ह्याचा नंबर या 3 पैकी कोणत्या एका दिवशी येतो हे समजलं असेल. तुमचा आधार कार्ड जर बँक खात्याची लिंक असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुमचं खातं असेल तर सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.